नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जयम विशेषमध्ये आपलं स्वागत. राजकारणात कधी कधी मित्रपक्षाला देखील धडा शिकवावा लागतो असं म्हणतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सध्या काहीसं असंच होताना दिसतंय. एकनाथ शिंदे राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेत का? त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय का? अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. नेमकं घडलंय तरी काय आणि त्याचे परिणाम काय होतील, या चर्चा का सुरू झाल्यात हे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना सध्याच्या सरकारनं बंद केल्या अशी चर्चा आहे. त्यांच्या पक्षाचे नेते सारवासारव करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र जे घडतंय ते सर्वांनाच दिसतंय. पाहुयात नेमक्या कुठल्या योजना बंद करण्यात आल्या आहेत. 1. आनंदाचा शिधा. 2. माझी सुंदर शाळा. 3. 1 रुपयात पीक विमा. 4. स्वच्छता मॉनिटर. 5. 1 राज्य 1 गणवेश. 6. लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप. 7. योजनादूत योजना. 8. तीर्थदर्शन योजना. या दाव्यांची सुरुवात केली माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी. शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र असं काहीच घडलं नसल्याचा दावा केलाय. मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही. मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे. ती कधीही बंद होणार नाही. आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी, काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही. त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो. सामंतांचं वक्तव्य जवळपास खोडून काढणारी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. शेवटी आपण घर चालवताना पण, संसार चालवताना आपण सगळं बजेट बघतो, त्याप्रमाणे आपण नियोजन करत असतो. शेवटी राज्य सरकार एक कुटुंब आहे, ते कुटुंब चालवायचं असतं. आणि मग ते चालवत असताना आजची प्रायोरिटी काय, नंतर काय केलं पाहिजे, पुन्हा काय केलं पाहिजे, असं ठरवून आज प्रायोरिटीचे विषय जे आहेत. आणि त्याच्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्यानं चालू होतात. त्याचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही. पाहिलं, लाडकी बहीण योजनेचा हवाला देऊन दरेकरांनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली आहे. बरं, शिंदेंचा विषय फक्त योजनांपुरताच नाहीये बरं का? कारण शिंदेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात आज ठाकरे गट आणि मनसेनं भव्य मोर्चा काढला होता. मोर्चाचं निमित्त होतं ठाणे पालिकेतला कथित भ्रष्टाचार आणि नागरिकांना सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप. म्हणजे भ्रष्टाचाराने म्हणजे अक्षरशः ठाण्याचं वारुळ झालंय. ते अशी माती पोखरून खातात ना, त्याचे मुंग्या, तसे हे दरोडेखोर हे ठाणे असं पोखरून खातायत. मी एकत्र येण्याच्या विचाराच्या बाजूनीच असतो आणि त्यासाठी माझे कायम प्रयत्न असतात. मोर्चातील सर्व नेत्यांचे टार्गेट एकच होते, एकनाथ शिंदे. आता कुणी म्हणेल ठाकरे गट आणि मनसे तसेही एकत्र आलेत, युती देखील करणार असं दिसतंय आणि दोघंही विरोधी पक्षच आहेत. मग मोर्चाचा राजकीय अर्थ कशाला काढायचा? आता राजकारण इतकं साधं सरळ असतं तर आणखी काय हवं होतं? पण तसं ते कधीच नसतं. कारण तसं पाहायला गेलं तर मुंबई शहरात देखील सोयीसुविधांचा पाऊस पडतोय असं अजिबात नाहीये. मोर्चा मात्र केवळ ठाण्यातच निघाला. हा मोर्चा काढा असं मनसे आणि ठाकरे गटाला शिंदेंच्याच कुणा मित्रांना तर सुचवलं नाही ना, अशी ही चर्चा रंगली आहे. बरं, मुद्दा यावर देखील संपत नाहीये. नवी मुंबई हा ठाणे जिल्ह्याचा महत्त्वाचा भाग आहे. तिथले वजनदार नेते गणेश नाईक 6 वर्षांपूर्वी शरद पवारांची साथ सोडून भाजपामध्ये आले. गेल्या 6 महिन्यांपासून नाईकांनी जणू शिंदेंविरोधात शड्डूच ठोकलाय. मग ठाणे शहरातील गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार भरवणं असो किंवा 14 गावांच्या मुद्द्यावरून नालायक लोक असा उल्लेख करणं असो, 3 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात नाईक काय म्हणाले होते तुम्हीच बघा. आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना, तर समजा वाटवलं जरा त्यांच्या शहरात. मी विश्वासानं बोलतो, माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि गणेश नाईक सुखी आहे. जे अधिकारी मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना, अशा अधिकारी माझे मित्र आहेत. आता या सगळ्या मागे कोण आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करणं तर कठीण आहे, पण हिंदीत ती म्हण आहे ना, समजने वालों को इशारा काफी होता है. आणि म्हणूनच ठाण्यातल्या सततच्या वाहतूक कोंडीसारखीच शिंदेंची कोंडी कोणी करतंय का आणि त्याचे परिणाम काय होणार हे काही महिन्यातच स्पष्ट होईल.
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर याचबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो आता आपल्यासोबत आहेत. प्रवीण सर, काय घडतंय काय नेमकं एकनाथ शिंदेसोबत? एकनाथ शिंदेची ह्या युती सरकारमध्ये कोंडी करण्याचा अगदी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. म्हणजे गेल्या काही दिवसांपासून, अगदी सुरुवातीपासून जरी लक्षात घेतला तर एकनाथ शिंदेचे जे मंत्री जे आहेत त्यांचे पंख चाटण्याची पहिली सुरुवात झाली. तिथे गुलाबराव पाटील असतील, संजय राठोड असतील, शंभूराज देसाई असतील, असे ज्येष्ठ मंत्री जे एकनाथ शिंदेची आहे त्यांची जी ताकद असे समजली जाते सरकारमध्ये. पण या मंत्र्यांनाच आतापर्यंत पीएस दिलेलं नाही. जे शासकीय सहाय्यक जे असतात ते अद्याप या मंत्र्यांना देण्यात आलेले. असे जवळपास अर्धा डझन मंत्री या मंत्रिमंडळात आहेत की त्याच्यापैकी जवळपास 5 जण जे आहेत हे शिंदेचे मंत्री, शिंदे गटाचे मंत्री आहेत. अशा परिस्थितीमध्ये काम कसं करायचं या संदर्भात त्या मंत्र्यांनी सातत्याने शिंदेकडे तक्रारी केल्या आणि या तक्रारी स्वतः शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडेही मांडल्या. आणि याशिवाय काही वेळेला त्यांनी अमित शहा जेव्हा मुंबईत आणि शिर्डीला आले तेव्हा त्यांच्या समोरही मांडल्या. पण आजही त्यांची सुटका या मंत्र्यांची पीएस पासून अजूनही मदत झाली नाही किंवा त्यांना अजून पीएस देण्यात आलेली नाही. ही जी स्थिती आहे ती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढते. काही ज्या योजना ज्या आहेत या स्वतः शिंदेंनी पुढाकार घेऊन सुरू केल्या होत्या. मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना जी होती तीही शिंदेचीच होती. त्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये झालेला फायदा लक्षात घेता या बहिणींना आता नाराज करता येणार नाही हे सरकारला आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्णतः अगदी चांगलं ठाऊक आहे. अशा परिस्थितीमध्ये फार तर काय करता येईल तर त्यांची स्क्रुटिनी करणं, त्यांना केवायसी मागणं, या सगळ्या गोष्टी आल्यामुळे काही लाख बहिणींना आता या फायद्यापासून वंचित ठेवण्यात आलंय. आता हा सगळा दोष जो आहे तो पुन्हा आत्ताचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे जातो. लोक त्यांना जाब विचारतात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर की बाबा आमची नावं आता गहाळ कशी झाली, बाहेर कशी पडली, केवायसी आम्ही द्यायचा कुठून. याशिवाय एकनाथ शिंदेनी काही योजना सुरू केल्या होत्या ते मुख्यमंत्री असताना. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आनंदाचा शिधा जो आहे तो त्यांच्या काळामध्ये सुरू झाला होता. यावेळेला आनंदाच्या शिधा आता परवापर्यंत दिवाळी येईल पण या शिध्याची कुठेही काही दिसत नाही तयारी. कारण आता सरकारकडे निधीचा प्रचंड अभाव आहे. त्याच्यामुळे अशा योजना देता येणार नाहीत असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री जे आहेत राज्याचे अजितदादांनी स्पष्ट करून सांगितलंय. त्याच्यामुळे यावेळेला आनंदाचा शिधाही अगदी नसल्यागत आहे आणि तीही योजना एकनाथ शिंदेची होती. वयोश्री योजना जी आहे, वयाचे 70 गाठलेल्या जे वृद्ध जे आहेत त्यांना वयश्री अशी काही योजना शिंदेनी सुरू केली होती. त्याही योजनेचं असंच आहे 25-26च्या अंदाजपत्रकामध्ये या वयश्री योजनेची घोषणा झाली पण त्याच्यासाठी एकही पैशाचा निधी पुढे आला नाही. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र त्यांचं दर्शन ही योजना ही एकनाथ शिंदेचीच होती. त्यांनी ती सुरू केली आणि 25-26च्या अंदाजपत्रकामध्ये त्याची घोषणा झाली. प्रत्यक्षात तीर्थक्षेत्राचं दर्शन एकाही महाराष्ट्रातल्या वृद्धांना झालं नाही. या सगळ्या योजना ज्या आहेत या सगळ्या योजना ज्या आहेत या एकनाथ शिंदेने सुरू केल्या होत्या. शिवभोजन थाळी जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये तर ती 1 रुपयाला मिळायचं शिवभोजन थाळी, कारण त्यावेळेला कोरोना होता. पण त्याच्यानंतर ही थाळी सुरू राहावी याकरिता एकनाथ शिंदेनी प्रयत्न केले आणि ही थाळी 10 रुपयात मिळेल अशी व्यवस्था केली. पण गेल्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रावर एकाही केंद्राला अनुदान मिळालेलं नाही. यामुळे यातले जवळपास 50% शिवभोजन जे केंद्र जे आहेत हे बंद पडलेले आहेत. प्रवीण सर, आणखी एक माझा प्रश्न आहे. या सगळ्या योजना बंद करणं म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती कशा पद्धतीनं खालावत चालली आहे ही बाब सुद्धा अधोरेखित करणार आहे असं तुम्हाला वाटतं का? अगदी खरे आहे ते. कारण ही जी परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती आपल्याकडे असलेला निधीचा अभाव याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ही जर असं जर या योजना जर सुरू ठेवायच्या असतील तर विकासाच्या योजनांना कात्री द्यावी लागेल. आता तर महाराष्ट्रामध्ये अतिशय दारुण अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये आता जी पूर परिस्थिती निर्माण झाली
या पूर्ण परिस्थितीला तोंड द्यायला सरकारला इतकी अडचण जाते की जवळपास 36,000 कोटी रुपयांचं अनुदान त्यांनी जाहीर केलंय. पण त्याही पैशांची तरतूद करता करता अजित पवारांना म्हणजे अर्थमंत्र्यांना अक्षरशः नाकी नऊ येते. या परिस्थितीमध्ये जर या योजना जर सुरू ठेवल्या तर शेतकऱ्यांना काही देता येणार नाही. उलट आता शेतकरी मागणी करतात की कर्जबाजारीपासून आम्हाला आमची सुटका करा, कर्जमुक्त करा. पण सरकार त्या संदर्भात कुठलीही हालचाल करत नाही, कारण आपल्याकडे पैसाच नाहीये, निधी नाहीये. निधीचे वितरण ज्या पद्धतीने सुरू आहे लक्षात घेता आज आगामी काळामध्ये ह्या योजना सुरू होतील हे खात्रीने सांगता येणार नाही.